ज्या दिवशी मी खरं संकटात येईन त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील, हे मला खात्री आहे. ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हालाही खात्री देतो. आणि माझं म्हणणं आहे, मराठा समाजाला खात्रीची गरज नाही. त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही. आणि शब्द आहे माझा, मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये उपोषण करीन. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे मोठे केल्याशिवाय, अधिकारी बनवल्याशिवाय मी 1 इंचही मागं सरकणार नाही. पाटील साहेब, आता तुमच्याकडे मराठा नाही तर ओबीसी समाजातले काही विद्यार्थी आले होते. ईडब्ल्यूएस आणि 10% आरक्षण तुमच्याकडे त्यांनी काही मागणी केलेली, काय नेमकं प्रकरण, काय त्यांची अडचण? हा दादा, बरं झालं तुम्ही ती आठवण केली. 2000 आणि 2021ला पोलीस भरती झाली होती. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं होते गोरगरिबांचे. आता माझ्याकडे दिलंय ते बघा, निवड झालेलं पत्र आहे त्या पोरांच्या 2021ला. सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे, त्यानं ईडब्ल्यूएस मधून ओपन मधून अर्ज केला होता. त्याच्यानंतर गणेश म्हणून हे एक आणि एक योगेश म्हणून हे दोनही ओबीसी, एक नावी बांधव आहे आणि एक तेली बांधव आहे. असे 8000 पोर आहेत निवड झालेले पोलीस भरतीत. तुम्ही आमच्यावर हे 10% थोपिवता आत्ताचं दिल्यालं. ईडब्ल्यूएस मधलेच पोरं घरी आहेत निवड झालेले, नुसत्या नियुक्त्या त्याच्यात 8000 पोलीस येते. 2020-21चे कसं जीवन जगायचं त्या पोरांनी? इथं काय जातीचा संबंध आता मराठा समाजाचा? हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनचं. कसे जगायचे या पोरांनी? आमदार मंत्री पक्षाकडून बोलता तुम्ही. काय चुकीचं करतोय मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे. याच्या सगळ्या जाती धर्माचे पोर का 8000 पोरं घेत नाही सरकार? कशाला निवड केल्या यांच्या तुम्ही? याच्यात धनगर बांधव आहे, याच्यात वंजारी बांधव आहे. कशाला केलेत, कशाला ह्या निवडी? याच्यात मुस्लिम बांधव आहे, याच्यात 12 बलुतेदारांचे लेकर आहेत गोरगरिबांचे. काय कष्ट लागले असते नाही बापाला शिकायला? कळतं का तुम्हाला? नेत्याकडून बोलायला लागलात आमदार मंत्री तुम्ही. लय छाती बडवायला लागलात तिथं. मी माझ्या नेत्याकडून फुशारक्या दाखवायला लागलात तिथं. तुम्हाला तिकीट मिळायसाठी, निवडून यायसाठी. ह्या लेकरांचं का वाटोळ केलं तुम्ही? 2021 पासून हे पोरं तर पडते, यांचं वय सुद्धा निघून गेलंय. आता तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढू म्हणून, वाढविला का तुम्ही? याच्यात दलित बांधवांचे पोरं आहेत, याच्यात जात नाही अशी की पोरं नाहीत म्हणून. याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे? ह्या लेकरांना वाटतंय जरांगे पाटील जरी मराठा आरक्षण लढत असला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर इथं आले. तुम्हाला ह्या 8000 पोरं निवड केलेत आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. मी प्रेसच्या माध्यमातून जाहीर सांगतो, रिक्त ठेवले. तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत. नसता हे सगळ्या जाती धर्माचे बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. मी सुट्टी देणार नाही तुम्हाला. निवडी करता आई बाप रात्रंदिवस कष्ट करते आणि त्यांना वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं तर मला शेती पण नाहीये तर माझं पोट भरल म्हणून आई बाप लेकरा शिकतात. काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता? आणि छात्या बडीचा तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मागितली, तर हे आमदार मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं, ह्या लेकरांकडून बोलायचं तर नेत्याला बोलला म्हणतात. आणि आमचे लेकरं मुर्दे पडायला लागले. का बोलवणार रे तुम्ही? एक जण का बोलवणार? ज्या पहिल्या 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत? का नाही म्हणले नेत्या संघ तुमच्या? मग की तुमच्यामुळं आमच्या लेकरं फाशी घातलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला. का नाही म्हणलात? बोलायला किती लागतं? मी का बोललो मराठा बांधवांनो? 6 महिने झालं घुमवते ती.